जमीन महसूल कायद्यात मोठा बदल, आकारला जाणारा आक्रोशिक कर पूर्णपणे रद्द। मुख्यमंत्री फडणवीसांच्या सूचनेनंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा निर्णय। दोन्ही राष्ट्रवादीचं तूर्त विलीनीकरण नाही, दिल्लीतील सूत्रांची माहिती। राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवारच होण्याची शक्यता। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी दिल्लीत घेतली पंतप्रधान मोदींची भेट। दोघांमध्ये जवळपास 40 मिनिट चर्चा। मोदींच्या भेटीनंतर सुनेत्रा पवारांनी घेतली शहांची भेट। अजितदादांच्या विमान अपघाताचा नवा व्हिडिओ समोर। रोहित पवारांनी पत्रकार परिषदेमध्ये दाखवला व्हिडिओ। मुंबईनंतर आज दिल्लीतही घेतली पत्रकार परिषद। बारामती विमानतळाची डीजीसीएच्या अधिकाऱ्यांकडून पाहणी। धावपट्टीची स्थिती, तांत्रिक सुविधा तसंच आपत्कालीन यंत्रणा ही सविस्तर तपासल्या। विमानतळ किती सुरक्षित, अहवालानंतर माहिती समोर येणार। अजित पवारांच्या विमान अपघातावर फ्लाईट अटेंडंट पिंकी माळीच्या वडिलांनाही शंका। नेहमी काळ्या रंगाचं विमान असायचं, यावेळी अचानक का बदललं, पिंकी माळीच्या वडिलांचा आरोप। राम सातपुतेंच्या हत्येचा कट रचला गेला, जयकुमार गोरेंचा आरोप। ज्यांचं राजकीय अस्तित्व धोक्यात ते कट रचतात, सातपुतेंचं विधान। तर मुर्दाड माणसाला कोड मारणार, उत्तम जानकरांची खोचक टीका। मुंबईच्या महापौरपदी भाजपच्या रितू तावडे तर उपमहापौरपदी शिवसेनेचे संजय घाडी विराजमान। मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत स्वीकारला पदभार। महापौर उपमहापौर निवडीवेळी मुंबई महापालिकेच्या सभागृहात जोरदार घोषणाबाजी। भाजपकडनं देवाभाऊ आणि मोदींच्या नावाचा जयघोष, तर ठाकरेंच्या शिवसेनेकडून ठाकरेंच्या नावाची घोषणाबाजी। जयंत पाटील महाराष्ट्राच्या राजकारणातले शकुनी, त्यांचा पांढरा चेहरा गुन्हेगारीचा चेहरा। सदाभाऊ खोत यांची घणाघाती टीका। जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये ड्रग्सचा वापर, माजी सरपंच निर्मला नवलेंचा पुढारी न्यूज सोबत बोलताना गंभीर आरोप। तर निवडणुकीत पैसा जिंकला, माणूस हरल्याचीही प्रतिक्रिया। खासगी क्लासमध्ये मराठी भाषेत बोलणाऱ्यांना हिणवलं जात असल्याचा आरोप। मनसैनिकांकडून खासगी क्लासमधील कर्मचाऱ्यांना चोप। नाशिकच्या शरणपूर रोड फिजिक्सवाला क्लासमधला प्रकार। राज्यात अनेक ठिकाणी कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा। वाशिम, जालना आणि बीडमध्ये 12वीच्या पेपरमध्ये कॉपी। अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटनेने महाराष्ट्र हादरला। बीड, अमरावती, नागपूर, सांगली आणि गडचिरोलीमध्ये अल्पवयीन मुलींसह चिमुकल्या मुलींवर अत्याचार। नागपुरात अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार। 12वीच्या विद्यार्थ्यांसह त्याच्या मित्रांकडून अत्याचार। 3 आरोपी पोलिसांच्या ताब्यात, 2 अल्पवयीन। मणिपूरमध्ये नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर हिंसाचार। उखरुल जिल्ह्यातील गावात 25 घरांना आग, 4 शासकीय घरं सुद्धा पेटवली। हिंसाचारानंतर संचारबंदी लागू, 5 दिवसांसाठी इंटरनेट सेवा बंद। T20 वर्ल्ड कपमध्ये रोमांचक विजय। दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये दक्षिण आफ्रिकेची अफगाणिस्तानवर 4 धावांनी मात। T20 वर्ल्ड कपच्या इतिहासात सामना डबल सुपर ओव्हरमध्ये जाण्याची ही पहिलीच वेळ।